गुहागर म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो शांत समुद्रकिनारा, निसर्गाच्या कुशीत वसलेलं मंदिर आणि मनाला शांत करणारी कोकणची सुंदर सफर. इथल्या प्रत्येक वळणावर निसर्गाचं एक नवीन रूप पाहायला मिळतं, तर प्रत्येक मंदिर श्रद्धेची आणि इतिहासाची वेगळी अनुभूती देतं. तर चला मग सुरू करूया आपल्या गुहागर सफरीचा दुसरा दिवस. नमस्कार मंडळी, मी श्री दारवे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे श्री दारवे व्लॉग्स. तर मंडळी, आज आपला गुहागरमधला दुसरा दिवस आहे. आता सकाळचे 10 वाजलेत आणि आता आंघोळ वगैरे झाले, फ्रेश वगैरे झालो सगळे, आणि आता चहा वगैरे घेतो आहे आणि बाहेर जरा भटकंतीला निघतो आहे. तर इकडे आता गुहागरमध्ये आल्यावर आपण ह्या गुहागर साईडला जी आहेत लोकेशन ते आपण फिरणार आहोत आज. तर चला आधी चहा वगैरे घेऊया आणि मग निघूया. इकडे चहा वगैरे रेडी केला आहे सुशीलने वगैरे. म्हणजे कोकणात बघायला गेलात ना तर सकाळ सकाळ चहा आणि फरसाण हे जे एक कॉम्बिनेशन आहे ना ते छान असतं. तसंच इकडे एक फरसाण आहे आणि इकडे चहा आहे. तर चहा आणि फरसाण खाऊया आधी नाश्ता म्हणून आणि निघूया डायरेक्ट. तर मंडळी, अशा रीतीने आता आम्ही भटकंतीसाठी निघालो आहे. बाहेर पडलो आहे आत्ता, वाजलेत, थोडं ऊनच आहे. हे बघा, इकडे शेतीची कामं चालू आहेत. पाऊस नाही आहे तरी पण शेतीची कामं चालू आहेत, कारण पाऊस आता सकाळी एकसर येऊन गेली, त्याच्यानंतर पाऊस नाहीच आहे. तरी पण शेतीची कामं चालू आहेत. तर निघूया. बघा गाडी किती लावली, निघूया. आधी कुठे जायचं अजून ठरलं नाही आहे, पण तरी पण बघूया. बऱ्यापैकी आपल्याला जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं करायचं आहे. चला निघूया. अशा रीतीने आजचा प्रवास चालू झालेला आहे. आता आपण निघालो आहे भटकंती करायला. चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, अशा रीतीने आजचं आपलं पहिलं लोकेशन जे आहे ते आहे गुहागरमध्ये हेदवीमध्ये असलेलं श्री गणपतीचं म्हणजे दशभुज गणपतीचं जे मंदिर आहे ते तिथे आलो आहे आता आपण. तर चला जाऊया, दर्शन घेऊया आणि मग बाकीचा इथला परिसर वगैरे दाखवतो तुम्हाला. तर मंडळी, ह्या मंदिराचा जीर्णोद्धार आहे ना 1877मध्ये झाला आहे. आणि हा जो गणपती आहे ना हा 10 हाताचा आहे, त्याच्यामुळे ते दशभुज म्हणून त्याचं नाव आहे. आणि गणपतीच्या आहे ना डाव्या मांडीवरती आहे ना सिद्धीपैकी एक सिद्धिलक्ष्मी बसलेली आहे. आणि आता आम्ही आतमध्ये शूट करायला काय मिळालेलं नाही आम्हाला, म्हणजे परवानगीच नाही तिथे. आम्ही विचारलं तर ते पुजारी बोलले की परवानगी नाही आहे, त्याच्यामुळं बाकी काय दाखवू शकत नाही आहे. तर बाहेर जे फलक होते म्हणजे बोर्ड जे होते लावलेले ते शूट केलेत मी, ते तुम्ही बघून घ्या. आणि जर आलात इकडे गुहागर साईडला तर नक्की या मंदिराला म्हणजे ह्या दशभुज गणपतीचं नक्की दर्शन घ्या. तर आता इथून निघतो आहे. बाकी म्हणजे ड्रोन वगैरे उडवायला पण परवानगी नाही आहे, त्याच्यामुळं जास्त वेळ नाही इथं थांबत आहे. आता इथून पुढच्या लोकेशनला निघतो आहे. तर मग चला. तर आता आम्ही त्या मंदिराच्या इथून इथे आलो आहे. आता जे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ जो हिंदवीतला आहे ना तिथे आलो आहे. तर मग चला तुम्हाला पण दाखवतो. हा बघा, हा फ्रंट साईड आहे. इथून आतमध्ये जायला आहे. चप्पल वगैरे बाहेरच काढून जावं लागतात. चप्पल वगैरे काढूया आधी आणि मग आतमध्ये जाऊया. हा बघा परिसर आहे ना इथला मठाचा भरपूर मोठा आहे. जाऊया आधी आतमध्ये, दर्शन करूया आणि मग तुम्हाला इथला परिसर दाखवतो. तर मंडळी, हे बघा, हे आतमध्ये आहे. स्वामींची मूर्ती आहे इथे अशी केलेली.
तर मंडळी अशा रीतीने आम्ही स्वामींच्या मठातून आता डायरेक्ट बीचवरती आलो आहे आणि बीचवरती आलो आहे तो पॉईंट आहे म्हणजे गुहागरचा फेमस असलेला पॉईंट म्हणजे बामनगड, जिथे समुद्राचं पाणी आहे ना, लाटा जशा येतात ना तशा त्या वरती उडतात. ते दाखवतो तुम्हाला. एक तो फेमस पॉईंट आहे, तिथे आलो आहे आता. चला मग जाऊया. हे बघा, हे असं आहे. हा बाजूला बीच आहे आणि हे मंदिर आहे छोटंसं. कसलं आहे नाही माहिती मला, पण जाऊया आधी आतमध्ये बघूया. हा मंदिराचा आहे ना बॅक साईडला तो पॉईंट आहे. आधी मंदिरात जाऊया आणि मग पुढे जाऊया. हे बघा, हे मंदिर आहे उमाहरेश्वर देवस्थान हिंदवी. मस्त मंदिर आहे, बीचच्या बाजूला आहे त्याच्यामुळे शांतता वगैरे आहे. हे बघा, आतमध्ये आता जायला नाही आहे, लॉक लावलेला आहे त्याच्यामुळे आतमध्ये काही लाईट वगैरे नाही दिसेल. हे आहे मंदिर आणि आता आपल्याला ह्या मंदिराच्या बॅक साईडला जायचं आहे. तो पॉईंट आहे ना तिकडे. चल जाऊया. हे बघा, ही मंदिराची बॅक साईड आहे आणि इकडून आहे ना असं जायचं आहे इकडे दगडावरून. गुळगुळीत आहे, सावकाश सावकाश जाऊया. का रे का मंडळी, मेन विषय म्हणजे आम्ही पाऊस असेल, पावसातून मजा करायला मिळेल म्हणून आलो होतो फिरायला. पण इकडे एवढं ऊन आहे ना, पावसाचा अड्डापत्याच नाही आहे. भरपूर म्हणजे प्रचंड गरम होतं आता. असं म्हणतं म्हणजे जुलै महिना चालू आहे पण जुलै महिन्यात एवढं ऊन पडतं आहे ना की बाप रे, भरपूरच. जाऊया आधी पुढे. हे बघा, चढून वगैरे जायला लागतं आहे. हा बघा, इकडे पॉईंट आहे तो. गर्दी आहे बऱ्यापैकी, जास्त नाही आहे, थोडक्यात आहे. जाऊया पुढे. चढून जायला लागतं इकडे वरती. हा बघा, हा पॉईंट आहे. हा बघा, खतरनाक. जेव्हा इकडून मोठी लाट येते ना, ते पाणी आहे ना इकडे आतमध्ये येतं आणि इथे जागा आहे म्हणजे गॅप आहे मध्ये, त्या गॅपमधून पाणी वरती उडतं. दिसेल बघा. ते बघा, खतरनाक खतरनाक. तर मंडळी, आता सुशील इथे ड्रोन उडवतोय. ईश्वर घेऊन आहे हातात ड्रोन. दोघं ड्रोन उडवत आहेत. वारा भरपूर आहे. म्हणजे एअर 3S आहे माझ्याकडे. हे करून घे, बॉन्ड पेपर करून घे. बॉन्ड पेपर नाही आला तर आपला म्हणायचा. डायरेक्ट पाण्यात. चला ड्रोन उडूया. माहेश्वरी. आता पुढचं ड्रोनचं पुढे.
तर आता अशा रीतीने आम्ही आता आलो आहे गुहागरमधल्या श्री वेळणेश्वर मंदिरामध्ये. तर इथे काय आयडिया नाही शूट करायला आहे की नाही आहे वगैरे, तरी पण आधी जाऊया आतमध्ये दर्शन वगैरे घेऊया आणि मग असेल शूट करायला तर मग तुम्हाला दाखवतो मंदिर वगैरे. चला मग. हे बघा, हे आहे श्री देवस्थान वेळणेश्वर. हे बघा, हे आहे देवस्थान श्री वेळणेश्वर मंदिर. हे बघा, मंडळी ह्या मंदिराची अशी दंतकथा आहे की ऋषी वेळण्य जे होते ना, त्यांनी इथे श्री शिवाची तपश्चर्या केली होती आणि तेव्हापासून ह्या मंदिराला आणि ह्या गावाला जे नाव आहे ना वेळणेश्वर ते पडलं होतं. अजून इथे बाजूला पण 1-2 मंदिरं आहेत, ती पण दाखवतो तुम्हाला. चला. हे बघा, ह्या मंदिराच्या बाजूला आहे ना, या साईडला काम पण थोडंसं चालू आहे. तुळस बघा केवढी आहे ती, तुळस आहे मोठी. आणि हे इकडे एक महाविष्णूचं एक मंदिर आहे. चला ते बघूया, दर्शन घेऊया, तुम्हाला पण दाखवतो. हे बघा, श्री देव महाविष्णू छोटं मंदिर आहे. आणि ह्याच्या बाजूला एक मंदिर आहे बघा इकडे आतमध्ये. हे बघा, हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया. चला, अजून एक बाजूला मंदिर आहे, तिथे पण जाऊया. ह्या मंदिर गणपती बाप्पाच्या मंदिराच्या समोर आहे ना, ही एक विहीर आहे. उतरायला आहे बघा पूर्ण, एक विहीर आहे इथे, खोल आहे भरपूर, नाही दिसणार काय. अजून एक मंदिर आहे ते दाखवतो तुम्हाला. हे मंदिर जे आहे ना समुद्राच्या अगदी जवळ आहे, त्याच्यामुळे समुद्राचा आवाज वगैरे पण येतो इथे, लाटांचा. आणि नारळ आणि सुपारीच्या झाडांच्या मध्ये हे बसलेलं मंदिर आहे. हे बघा, हे एक मंदिर आहे श्री कालभैरवाचं. श्री कालभैरवाचं मंदिर आहे हे. आणि इथला जो परिसर आहे ना एकदम शांततेचा आहे, त्याच्यासाठीच हे एक प्रसिद्ध आहे. ते जे मंदिर आहेत ना, जे मेन वेळणेश्वर मंदिर आहे ना, ते समुद्रकिनारा, शांतता आणि इथली जी म्हणजे शांतता वगैरे, इथं तुम्ही आलात ना की तुम्हाला समजेल, त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. चला बाकीचं बघूया. मंडळी इकडे सुशील आणि ड्रोन उडवतोय. आणि ह्या मंदिराच्या आहे ना बाजूला बघा, हा एक खांबा आहे, त्याच्यावरती आहे ना बगाडा केला जातो. बगाडा म्हणजे जर तुम्हाला काय माहीत नसेल ना तर गुगल केलात किंवा यूट्यूबला वगैरे सर्च केलात ना तरी तुम्हाला समजून जाईल. मी पण अजून तो एक्सपिरियन्स घेतला नाही आहे, पण असं म्हणतात की याच्यावरती बगाडा केला जातो. जर बगाडा बघायचा असेल तुम्हाला तर आलात म्हणजे इकडे गुहागरला आलात तरी चालेल, नाहीतर मग गुगल किंवा यूट्यूबला बघितलात ना तर तुम्हाला त्याच्या व्हिडिओ भेटून जातील. तर मंडळी अशा रीतीने जेवायला थांबलो आहे. ऑर्डर केले आहे रस्सावडा घेऊन आला आहे. ठीक आहे चालेल काहीतरी सिरियस सांगताय. रस्सावडा सांगितला आहे, ऑर्डर केला आहे. जेवूया आधी, जेव्हा मी लाईटच घेतलं आहे. जेवूया आधी आणि मग भेटतो तुम्हाला. चला. तर मंडळी अशा रीतीने जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही परतीचा प्रवास चालू केला आहे घरी जायला. तर हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे.
व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू एकदा पुन्हा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.